श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास सोमवती अमावस्येनिमित्त घेणार आहोत. तर उद्या 14 जून रोजी आहे अमावस्या. 12:19 14 जून रोजी दुपारी 12:19 अमावस्या तिथीला प्रारंभ होतो आहे आणि ही अमावस्या 15 तारखेला म्हणजे 15 जूनला सकाळी 8:29 पर्यंत असणार आहे. तर आता तुम्हाला अमावस्येचं टायमिंग तर समजलं असेल. आता सोमवती अमावस्या म्हटलं तर खूप विशेष दिवस मानला जातो. त्यातील सोमवती अमावस्ये दिवशी काही गोष्टी विशेष केल्या जातात किंवा काय गोष्टी करायला हव्यात, काय छोटे छोटे उपाय केले जातात, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्याला सकारात्मक असा बदल आपल्या घरामध्ये या गोष्टी केल्यानंतर पाहायला मिळू शकतो. फक्त ज्या काही सेवा आहेत, जे काही उपाय आहेत ते मात्र आपण मनापासून आणि विश्वासाने करायला हवेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण असाच एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत, जो केल्याने आपल्या घरामध्ये भरभराट होण्यासाठी मदत मिळेल किंवा मग आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी साचलेली आहे ती बाहेर पडण्यासाठी आपल्याला मदत मिळेल. कारण बघा, जोपर्यंत घरात नकारात्मकता बाहेर पडत नाही तोपर्यंत घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करत नाही आणि मग ही नकारात्मकता काढून टाकण्यासाठी आपल्याला उपाय करणं गरजेचं असतं. आता हा उपाय कधी करायचा, कोणी करायचा, हे सविस्तररित्या आपण जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. मागच्या वेळेस असाच मी एक व्हिडिओ टाकलेला होता अमावस्येनिमित्त. त्याच्यातही मी काही उपाय सांगितले होते. पण कसं असतं ना, ज्या गोष्टी आपण श्रद्धेनं आणि भक्तीने करतो त्याच गोष्टींचं आपल्याला फळ हे मिळत असतं. तर आता बघूया, रात्रीच्या वेळेस किंवा तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत कधी हा छोटासा उपाय जर केला तर 100% तुमच्या घरातील नकारात्मकता बाहेर पडण्यासाठी मदत मिळेल. तर हा उपाय करण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला काय लागणार आहे ते आपण जाणून घेऊयात. तर बघा, यासाठी तुम्हाला भीमसेनी कापूर लागणार आहे. भीमसेनी कापूरच घ्या. शक्यतो भीमसेनी कापूर घेण्याचा प्रयत्न करा. जर भीमसेनी कापूर नसेल तर मग तुम्ही तुमचा घरातला जो कुठला साधा कापूर आहे तो घेतला तरीही चालेल. 4-5 कापराच्या वड्या तुम्हाला लागणार आहेत किंवा त्यापेक्षा जास्तही घेतला तरीही हरकत नाही. असं काही विशेष असं प्रमाण नाही. त्यानंतर एक छोटीशी वाटी घ्या आणि आपण त्यामध्ये धूप जाळतो ते काही पात्र, तुमच्याकडे धूप पात्र असेल तरी तुम्ही ते घेतलं किंवा छोटं हवन करण्याचं जे पात्र असतं ते घेतलं तरीही चालेल किंवा मग काहीच नसेल तर एक छोटीशी पंती घेतली तरीही चालेल. आता थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. त्या तांदळावर हा जो कापूर आहे तो ठेवायचा आहे आणि हा प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे. या दोन्हीही गोष्टी आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहेत. आता समजा तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर हरकत नाही, काळे तीळ जरी तुम्ही टाकले तरीही चालणार आहे. पण अशा प्रकारे हा जो धूर आहे तो आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. आता हे करत असताना घरामध्ये आपल्या सुख शांती नांदत आहे असा सकारात्मक भाव ठेवायचा आहे. जी काही निगेटिव्हिटी आहे ती या धुराच्या माध्यमातून बाहेर निघून जात आहे असा देखील आपल्याला भाव निर्माण करायचा आहे. अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्ही करू शकता. आता काय करायचं, हे जे काही आपण पेटवलेलं आहे त्याचा जो धूर आहे तो आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. अशा प्रकारे जेव्हा आपण करतो तेव्हा कान्याकोपऱ्यामधील जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाण्यासाठी मदत मिळते. त्यानंतर हेच भांडं घेऊन आपल्या मुख्य दरवाजावर जायचं आहे आणि मुख्य दरवाजावरून देखील आपल्याला 7 वेळेस ते फिरवायचं आहे. त्यासाठी थोडासा कापूर जास्त राहू द्या, जेणेकरून घरामध्ये फिरवणं किंवा दरवाजावरून उतरणं या सगळ्या गोष्टी करेपर्यंत ते विझणार नाही याची काळजी घ्या. अशा पद्धतीने तुम्ही कापूर थोडासा वाढवू शकता आणि थोडेसे जे काही काळे तीळ आहे किंवा जी मोहरी आहे किंवा दोन्हीही जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे. आता मोहरी म्हटलं तर ती तळतळणार. आता आपण जेव्हा त्या कापरामध्ये मोहरी टाकणार आहोत तेव्हा तिचा तडतडण्याचा आवाज तुम्हाला नक्कीच येणार आहे.
आता असं म्हटलं जातं की जेव्हा हा आवाज येतो तेव्हा निगेटिव्हिटी जी आहे ती बाहेर पडते. त्यामुळे आपल्याला हा छोटासा उपाय आजच्या दिवशी करायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला समजला असेल कसा करायचा, तर हा कुठे करायचा, तर ते तुम्ही जिथे तुमचं देवघर आहे त्या ठिकाणी बसून तुम्ही ते प्रज्वलित केलं आणि त्यानंतर संपूर्ण घरामध्ये फिरवलं तरीही चालणार आहे. त्यानंतर पुरुष महिला दोघांपैकी कोणीही एकाने केला हा उपाय तरीही चालणार आहे. महिलेचा मासिक धर्म आला असेल तर पुरुषांनी हा उपाय करावा. घरातील दुसरा कोणत्याही सदस्याने केला तरीही चालणार आहे. त्यामुळे हा उपाय तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पतीवरून, आपल्या मुलांवरून किंवा आपल्या घरातील जी कोणती आजारी व्यक्ती असेल किंवा मग एखाद्या व्यक्तीकडे बघून तुम्हाला असं वाटत असेल की हिला काहीतरी बाहेरची बाधा झालेली आहे असं वाटत असेल किंवा स्वतःसाठी आपल्या स्वतःला देखील कधी-कधी खूप अस्वस्थ वाटतं, बेचैन वाटतं, तर मग तुम्ही स्वतःसाठी देखील हा उपाय करू शकता. तर काय करायचं, डोक्यावरून देखील आपल्याला थोडेसे काळे तीळ उतरून टाकायचे आहेत. आता काळे तीळ अगदी थोडेसे घ्यायचे, खूप मूठ भरून घ्यायचे नाहीत. 4-5 दाणे जरी हातामध्ये आले तिळाचे तरीही चालणार आहेत. अशा प्रकारे हे काळे तीळ हातामध्ये घ्यायचे आणि 7 वेळेस त्या व्यक्तीवरून उतरवायचे किंवा आपल्याला स्वतःवरून करायचं असेल तर आपल्या स्वतःच्या हाताने आपल्या डोक्यावरून फिरवलं तरीही चालणार आहे. अशा प्रकारे काळे तीळ उतरवून आपल्याला उत्तर दिशेला फेकायचे आहेत. उत्तर दिशेला हे तीळ टाकून द्यायचे. याने देखील आपल्या शरीरातील जी निगेटिव्हिटी आहे किंवा कोणाची दृष्ट लागलेली आहे तर ती निघून जाण्यासाठी आपल्याला मदत मिळते. त्यामुळे हा देखील उपाय तुम्ही करू शकता. प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. मग ती शैक्षणिक क्षेत्रातील असू द्या, आर्थिक असू द्या किंवा शारीरिक देखील काही समस्या असतील तर त्या दूर व्हाव्या असं प्रत्येकालाच वाटतं. त्यामुळे देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा पत्नीने आपल्या पतीसाठी केलं तरीही चालणार आहे. फक्त मासिक धर्म असेल तर मग तुम्ही करू शकत नाही. ज्यांनी स्वतः जरी केलं तरीही चालेल. मासिक धर्म नसेल तर तुम्ही करू शकता, पण मासिक धर्म असेल तर मग तुम्ही त्याचं असा उपाय काहीही करू नका. या व्यतिरिक्त सुतक असेल तर मग तुम्ही हा उपाय करू शकत नाही. फक्त तीळ फेकताना मात्र तुम्हाला उत्तर दिशेलाच फेकायचे आहेत. एवढंच लक्षात घ्या. अशा प्रकारे हा छोटासा उपाय तुम्ही आजच्या दिवशी म्हणजे 14 आणि 15 या दोन्ही तारखेला कोणत्याही दिवशी करू शकता. जरी अमावस्या 14 तारखेला सुरू होणार असली आणि 15ला सकाळी संपणार असली तरी उदय तिथीनुसार सोमवारी ही सोमवती अमावस्या धरली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. मौन व्रत धारण करणे गरजेचे आहे. फक्त शांत राहून आपल्याला हा उपाय करायचा आहे. कुणाशीही न बोलता शांतपणे मनातील शुद्ध भाव ठेवून जर हा उपाय केला तर निश्चित सकारात्मक असा अनुभव पाहायला मिळतो. या व्यतिरिक्त तुम्ही आजपासून या उपायाला सुरुवात केली आणि इथून पुढे 6 अमावस्या तुम्ही कंटिन्यू हा उपाय केला तर 100% तुम्हाला सकारात्मक रिझल्ट पाहायला मिळेल. या व्यतिरिक्त आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी, शैक्षणिक प्रगती होण्यासाठी आपल्याला स्वतःचे कष्ट करणं देखील गरजेचं आहे. कष्टाला पर्याय हा नाही. त्यामुळे कष्ट तर करायचेच, पण त्यासोबत दैवी शक्तींची साथ लाभावी आणि आपले जे काही ग्रहमान आहे ते सुधारण्यासाठी हे उपाय करणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तर स्वामीभक्त हो, उद्याच्या सोमवती अमावस्येला तुम्ही हा छोटासा उपाय नक्की करून बघा. त्याचा जो काही लाभ आहे तो तुम्हाला तुमच्या पुढच्या काही दिवसात नक्कीच पाहायला मिळेल. याशिवाय तुम्हाला जर कोणत्याही गोष्टीबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईपही नक्की करा. धन्यवाद.